नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा तेलामधला शिरा. ते बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते बघूया. गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे, जाड दळून आणलेले आहे. आपण पिठाला 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे. आपल्याला गुळाचे पाणी करायचे आहे. आपण गूळ पाण्यामध्ये टाकून घेऊया. आपण गूळ पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आपल्याला उकळून गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. आपण 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत कढईमध्ये. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपल्याला गव्हाचं पीठ तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. पीठ आपल्याला चांगलं लाल खरपूस भाजून घ्यायचे आहे. जेवढे पीठ लाल होईल तेवढा शिरा टेस्टी लागतो. गव्हाचे पीठ चांगले लालसर भाजून झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी सोडूया. जे गुळाचे पाणी बनवले होते ते आपण ह्या पिठामध्ये जेवढे पाणी बसेल तेवढे आपण ह्याच्यामध्ये पाणी सोडायचे आहे. याच्या आपल्याला गाठी पडू द्यायचे नाहीत, त्यामुळे आपण असं त्याला हलवत राहायचं आहे. ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. टाकायचे असतील तर टाकू शकतो, नाही टाकले तरी चालेल. आपण शिऱ्याला 5-10 मिनिटं वाफवून घेऊया. आपला शिरा छान असा तयार झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आपल्या गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे. माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.